आज तर असं फील होऊन राहिलंय ना आज सकाळी. इट वॉज लाईक असं वाटतंय की त्याला पुन्हा वापस लहान बनून जावं. म्हणजे खुशी पण आहे आणि दर्द पण आहे आजच्या मॉर्निंग मध्ये. आणि असं नेहमी नेहमी होत नसते. लिटरली म्हणजे कसं आहे की हा जो एक्सपिरियन्स आहे हा माझ्यामध्ये इतका येऊन राहिला ना. दॅट्स वाय की मी रेकॉर्ड करत आहे एवढं सकाळी. लिटरली मला कसं आता कपडे प्रेस करायचे आहे, त्याच्यानंतर तयारी करायची आहे, त्याच्यानंतर मला नागपूरला निघायचं आहे. तरी पण मी रेकॉर्ड लिटरली होऊन का राहिला ऍक्च्युली. होऊन हे राहिलं आहे की अम, आज सकाळी मी एक स्वप्न बघितलं. या आय डोंट नो बट इट इज समथिंग रिअली ग्रेट. या मी त्या स्वप्नामध्ये गोव्याला होतो. या आणि असंच फिरून राहिलो. या वेल वेल माझ्या कंपनीने मला टास्क दिला होता, मला गोव्याला पाठवलं होतं की तिथले जे लोकल लोक राहते ना त्यांच्याकडे पाण्याचे कनेक्शन साठी त्यांना प्रेरित करणं. या कारण ते लोक असेच विहिरीतलं पाणी वापरतात किंवा तिथलं समुद्रातलं पाणी वापरतात, त्यामुळे त्यांच्या हेल्थवर प्रभाव होतो. आणि तिथले लोक खूप धार्मिक आहे, त्यामुळे ते लोक त्या गोष्टीला मानत नाही की आम्ही कशाला म्युन्सिपाल्टीचं पाणी पिऊ का. हा आमच्यापाशी गॉडनी गिफ्ट दिलाय, आम्ही त्याचा वापर करू. यस. बट त्यांच्यामुळे त्यांच्या हेल्थचा प्रॉब्लेम होतो, तर या उद्देशाने त्याने ते म्युन्सिपाल्टीचं पाण्याचं कनेक्शन लावासाठी काही व्हॉलंटियरची गरज होती. सो आमच्या ऑफिस मधून मला तिथे पाठवलं होतं. अशा खूप साऱ्या ऑफिस मधून खूप साऱ्या लोकांना पाठवलं होतं, मलाच नाही, खूप सारे लोक होते ते ऑल ओव्हर नागपूरचे वगैरे खूप सारे लोक होते. सो आय वेंट देअर आणि तिथेच अचानक नाही का मला मयूर ढहाके दिसला. फर्स्ट ऑफ ऑल मी असं जात होतो, या तिथून एक गाडी आली, गाडीतून मयूर निघाला, मयूर ढहाके. तो निघाला, मी त्याच्याकडे बघितलं, स्माइल दिली आणि पुन्हा समोर गेलो. या 2 सेकंद तक विश्वास भी नहीं हुआ की मयूर ढहाके आहे. या आणि त्याच्यानंतर मी मागे बघतो, ही तो मयूर ढहाके. सो मग मी त्याला हाय हॅलो म्हणलं, मग त्यांनी पण हाय हॅलो म्हणलं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्या बॅरेट हॉस्टेलमध्ये गेलो. इथले खूप सारे लोक होते तिथे. दे ऑल्सो रिअली त्यांनी सेल्फी वगैरे काढली माझ्यासोबत. आता खूप डिटेल वाईज तर आढळून नको, कारण स्वप्न एवढं डिटेल मध्ये दिसत, पण जेवढं जेवढं दिसते. यस. आणि त्याच्यानंतर मला डायरेक्ट हे दिसलं की आम्ही बाय हेलिकॉप्टर थ्रू त्या लोकल घरांच्या रेसिडेन्स कडे जाऊन राहिलो होतो. तिथे पाऊस सुरू होता गोव्याला. सो आम्ही बाय चॉपरनी गेलो. या मी माझ्यासोबत ढहाके आणि अजून एक बंदा होता. या आणि आम्ही त्या चॉपरच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये नाही का ते तिथे असे स्टँड राहते, तिथे बसून होतो. इट्स समथिंग रियली डिफरेंट. या मेरे को भी नहीं पता ये क्या कैसी चीज है वगैरे. आणि त्याच्यानंतर आय वॉज रिअली हॅपी ऍट दॅट मोमेंट. मी खूप जास्त हॅपी होतो, खूप खुश होतो. तेवढ्यात मला हागायला लागली. सो आय उठलो, हागायला गेलो, हागून आलो. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा असं वाटून राहिलं, साला साला ये मोमेंट फिर से जी लेता यार, फिर से सो जाता, फिर से देख लेता. इट डज फील्स लाईक दॅट. असं कधी होऊन जाते. कारण जेव्हा आपण खूप सारा टाइम स्पेंड करतो मित्रांसोबत, तेव्हा असं एक प्रकारे नशेसा होऊन जाते त्या असे लोक वाटते की ते लोक खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफ मध्ये. अँड दॅट्स वाय असं वाटतं की आपण पण त्याच्यासोबत खूप जास्त टाइम स्पेंड करावा. कारण सांगू आता काय आहे की आता इट्स अ मंडे. आणि आता भेटणार नाही आहे. इट वॉज लाईक की आपण आपल्या कामी, ते लोक आपापल्या कामी. सो इट इज लाईक फील्स लाईक दॅट की साला सब कुछ खत्म हो गया, असं रिअलाइज होते. Whatever. I don't know. I just want to record, so that's why.
मेक इट स्टॉप या डूड, कारण मी दात पण नाही घासले आहे आणि